नुकताच मी हा नाचणीचा डोसा स्टोरीला पोस्ट केला होता आणि बऱ्याच जणांनी त्याची रेसिपी विचारली होती. म्हणूनच आज अगदी पटकन हा डोसा दाखवते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे, पण मुलं काही नाचणी खायला मागत नाहीत. तेव्हा हे असे डोसे करून दिले ना की लहान मुलं काय अगदी मोठेही आवडीने खातील. कुठलाही डोसा करताना प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं असतं. इथे मी घेतले 1 वाटी नाचणी आणि उडदाची डाळ, तांदूळ आणि पोहे प्रत्येकी अर्धी वाटी घेतलेत. हे सगळं आपल्याला 5 ते 6 तास व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तांदूळ नको असतील ना तर नाही घेतले तरीही डोसे उत्तमच होतात, पण पोहे मात्र नक्की घ्या. साधारण 5 ते 6 तास भिजल्यावर हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि 8 ते 10 तास हे पीठ ना छान असं आंबवण्यासाठी ठेवलं होतं. साधारणपणे 8 ते 10 तासांनी बघा पीठ छान असं आलं आहे ना. आता ना अगदी हलक्या हाताने सगळं पीठ हलवून घ्यायचं आहे. हलवताना मात्र फक्त एकच काळजी घ्यायची, ही जी जाळी आली आहे ना ती खूप अशी मोडायला नको. चवीला मीठ घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी लागलंच तर पाणी घाला, पण मला काही आवश्यकता वाटत नाही आहे. बघा इतपत पातळाचं पीठ मी ठेवलं आहे म्हणजे जाळी देखील छान येते. इथे ना ही बिडाची काईल मी कडकडीत अशी गरम करून घेतली. यावर एकाच दिशेने असं पीठ पसरवायचं. आवडीप्रमाणे जे तुम्हाला आवडत असेल तेल तूप ते घाला. मी मात्र नेहमीच तूप घालते. खालच्या बाजूनी छान खरपूस झाला ना की सगळ्या बाजूनी अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि डोसा काढून घ्यायचा. अगदी झटकीपट हे डोसे तयार होतात आणि चवीला म्हणाल ना तर अतिशय सुरेख लागतात. नारळाच्या चटणीसोबत तर छान लागतातच, पण चहासोबतही सुरेख लागतात. नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.